सुरू झालेला आहे. पाऊस आला याच्यामुळे मी ना भुसऱ्यात चाललोय आणि भुसऱ्यातून आपण छत्री घ्यायची. आपली सिटीला आपण तिथं पार्क केलेली आहे. हा 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 पण आता मित्रांनो पाऊस लागलाय. आपण गवत आणायला चाललो होतो. कारवाक गवत 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 आवडलाय. दगड वल्ली झाले. दगड मित्रांनो मस्त पैकी आपण भुसऱ्यात एंट्री केलेलं आहे. बाकी पाऊस तर लय भयंकर चालू आहे. तुम्ही ना कॅमेऱ्यामध्ये, कारण कॅमेऱ्यामध्ये ना थेंब दिसत नाही तर पण तुम्ही दगडांवरती अंदाज लावू शकतात. हे की टायर म्हणजे एवढं पण नाही आहे. पाऊस नॉर्मल आहे तसं म्हणलं तर. वरती बघा आभाळ तसं काळा भंगार आभाळ. आपल्या गावाकडे पण खूप पाऊस दिसतोय. म्हणजे मित्रांनो आम्ही खरं आहे ना ते गावात आणायला आलो होतो पण रस्त्याने खूप म्हणजे एवढा पण नव्हता पाऊस. तिथं आलं जास्त पाऊस सुरू झाला. आता भुसारा नसतं तर आम्ही इथं मस्तपैकी एका झाडाखाली जाऊन बसलो असतो. मस्तपैकी काकड्यात झोपलो असतो. आता खूप वाढलाय पाऊस. मी मित्रांनो काय होतं माहिती का, पाऊस आला का त्यासोबत वारं पण असतं. म्हणजे या वर्षी बरं का, पण या वर्षी ना पाऊस आलाय पण वारं काहीच नाहीये. आता सुटलं वारं. वाराचं नाव घेतलं का सुटतोय वारा. पावसाचं नाव घेतलं का पाऊस सुटतो. तो कसं किती वारा आला. आतापर्यंत काहीच नव्हतं वारं. तुम्ही बघा याची पण अंदाज लावा किती पाणी नसले. बाकी आपण भुसाऱ्याला कापड लावलंय म्हणून ठीक आहे. आता खूप वाढलाय पाऊस. तिरका तिरका पडतोय एकदम. लय वाढलं आता. बघा झाडांची किती हालत. वारं एवढं नाही आहे तसं म्हणलं तर पण पाऊस खूप आहे. मित्रांनो पावसामुळे ना मला नीट बोलता येत नव्हतं. त्यात आपलं भुसारा आहे ना, त्या भुसाऱ्याचा आवाज आहे ना खूप हे होतं. त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलेलं आहे. नाही तर मी रेकॉर्ड केलेलं होतं आणि मी बोललो पण होतो. बाकी मला आहे ना खूप मोठ्याने बोलावं लागलं होतं त्या टायमाला नाही का. आणि आत्ता खूप जोराने पाऊस वाढलेला आहे. आणि त्याचप्रमाणे ना जे शितोडे आहेत ना ते वाकडे आलेले आहेत. म्हणजे बघा किती आतमध्ये आलेले नाही का. आणि इकडं बघा तुम्हाला दिसत नसेल पाऊस पण खूप आलेला आहे नाही का. तर ते काय झालं पहिलं पाणी आहे ना, म्हणजे पहिला पाऊस आहे ना, त्या पहिल्या पावसामुळं ती जमीन ओली पण होत नाही. डायरेक्ट ती माती जिरून घेते नाही का. आणि तुम्ही डोंगराकडे जर बघितलं ना कसं बघा एकदम धुक्यावानी वातावरण झालेलं. पण ते धुकं नाही आहे ते पाऊस आहे बरं का तसं म्हटलं तर नाही का. तर आत्ता आहे ना मित्रांनो मी भुसाऱ्याच्या थोडा आतमध्ये आलेलो म्हणजे बाहेर आलेलो आहे. आणि आता बघा कसं वातावरण झालेलं आहे. आणि इकडं तर जर तुम्ही बघितलं याच्यावर अंदाज लागू शकतो पाऊस केवढा झाला. एवढा पण नाही झाला. तसं म्हणलं तर आलं होतं मरणाचं. आत्ता पण चालू आहे तसं म्हणलं तर. गावाकडं खूप दिसतोय आहे का ना. गावाकडे किती दिसतोय. आपलं खंडोबाचं मंदिर पण दिसत नाही. बाकी एवढं पण नाही जास्त लय करायची नाही का ती. त्याच्यानंतरच आपलं फिरणी करते नाही का. एवढ्याच्यात काय होणार आहे. पनळीच येऊ राहिले याच्यामध्ये जास्त वाटर राहिले. तुम्ही याच्यावर अंदाज लावा किती झालाय पाऊस नाही का. असं नॉर्मल व्हायला पाहिजे. इकडं ती पनळी झालं एवढं किती किती कमी झालाय. फायनली मित्रांनो आहे ना आता पाऊस गेलेला आहे. आणि अर्धा पाऊण तास झाला असं पाऊस. आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी थंडगार वातावरण झालेलं आहे. आणि बाकी फक्त आता चपलेलं आहे ना खालून लई चिखल लागत आहे. बाकी आपल्या गाडीचं पुलं टायर आहे ना गोटं झालेलं आहे. याच्यामुळे ती आता पेंड लागन वाटतं. आणि मागच्या टायरला पण पेंड लागन. त्याला आपण दावा बिंद बांधू आणि त्याच्यानंतर हळूहळू जाऊ. बाकी आता बाबा आहे ना कापायला गेलेली गवत. आता आपण हळूहळू जाऊ नाही का. बाकी आता फक्त गाडीचं टेन्शन आणि पायाला एक लई चिखल लागतोय.
मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आता किती भारी वातावरण झालेलं आहे. बाकी मी तिथं आहे ना खूप जळलंय बघा, तुम्ही आता बघू शकता. तर कसं जळलंय तिथं, एकदम काळं भंगार झालंय. कसं म्हणजे ती असं इकडून जाऊन जाऊन तेथपर्यंत गेलं क्षेत्राच्या आडून की तुम्हाला दिसत नसेल. बाकी ते अख्खं जळालं होतं नाही का, एक 15 दिवसापूर्वी जळालं होतं. तुम्हाला रानात आलोच नाही मी, खूप दिवस झाले मी रानातच नाही आलेलो. आपली धनु तर तिथे तुम्हाला आरसे दिसत असेल, त्या आरसेपाशी म्हणजे तिथे आपण गाडी लावलेली आहे अशी खालून आणली आणि तिथं पार्किंग करून दिली, आपण वरती चढली. कारण काय माहिती की मित्रांनो, इकडून आहे ना खूप पेंड लागन म्हणजे चिखल लागन, आणि इकडून असं वरून आपण डायरेक्ट अशी काढून घेऊन जाऊ. इकडून वरून पण एक रस्ता आहे आणि खालून पण एक रस्ता आहे. मला कालच्या ब्लॉगची एडिटिंग करणं पडणं अजून नागपूरची पडणं म्हणजे आणि अहिल्यानगरची राहिलेलं आहे, आणि बाकीचं नाही माहीत मला. जाऊन द्या आता. मित्रांनो आपल्याला घरी जायचं मस्तपैकी. आपण जी गाडी केलेलं आहे, हे दावा केलेलं आहे, आणि 2 वायऱ्या. नाही नको नको नको. कुठून जायचं, खालून जायचं, कुठून जायचं? तर आता वरून जाऊ. ही गाडी अशी डायरेक्ट इकडून पुरून नेऊ. बाकी अजून कावळा पण केलेला आहे, आणलेला आहे बाबाने नाही का. चला आता घरी जाऊ मस्तपैकी. फक्त आता काही अडचण नाही आली पाहिजे, गाडीच्या टायरला काही प्रॉब्लेम आला नाही. आता ही मस्तपैकी आपण बांधून घेऊ नाही का. आपली धन्य विनंती, आपण ही वरून अशी आणली होती आणि इथं पार्किंग केली. आणि जर तुम्ही बघितलं ना तर मागच्या टायरला काही धोका नाही, म्हणजे चिखल नाही का, कारण की इथं मध्ये स्पेस खूप आहे आणि त्याच्यातून चिखल काय फसणार नाही आहे. पण जर आपण पुढचं टायर बघितलं तर पुढच्या टायरमध्ये नाही जागाच नाही आहे, याच्यामुळे याच्यात चिखल फसू शकतो. याच्यामुळे इथं मस्तपैकी आपण आहे ना दावं बांधू राहिलो. जी दावीने काय माहिती का, चिखल ना ते माझगाडातून निघन, कारण की थोडी वर्ष साईज झाली ना. बाकी तुम्ही टायर पण बघू शकता कसं घोटं झालेलं आहे, घसरू पण शकतं, आणि तेवढं चिखल झालेलं आहे. तर त्याच्या चिखलाचा खूप धोका आहे नाही का. एकतर पाऊस जास्त व्हायला पाहिजे किंवा व्हायलाच नाही पाहिजे नाही का. व्हावा तर एकदम जास्त, नाही तर व्हावाच नाही. आणि त्याचसोबत वायर पण बांधलेली आहे. आणि इकडं दावं म्हणजे आता तरी कमीत कमी ते टायरमध्ये चिखल गुंतणार नाही का, गुंतणार नाही. आता डायरेक्ट आपण घरी जाऊ. बाकी आता वातावरण पण इथं खूप छान झालेलं आहे. मित्रांनो आपल्याला गाडी घेऊन फक्त निघायचं घरी, म्हणजे जायचं घरी नाही का. फक्त एका गोष्टीचं टेन्शन येतं आहे मला आहे ना, याच्यावर बसायचं. इथं बघा चिखल लागलेलं आहे, माझी पॅन्ट भरा नाही याच्यावर मी त्याला पुसून घेत आहे. आणि याच्यावर आपण असं फडकट गाडीचं नाही का, म्हणजे काय होईना आपलं पॅन्ट भरणार नाही, बाकी काहीच नाही. इथं बाबा बसणार इथं नाही का. गाडीला मस्तपैकी जे आपलं गवत ती बांधलेलं आहे, आणि गाडीला आपण मस्तपैकी तयार पण केलेलं आहे सोबत. फक्त टेन्शन एका गोष्टीचं, याला पेंट लावा नाही आणि आपण कुठं थांबव नाही, डायरेक्ट नॉन स्टॉप आपण घरी जाऊ नाही का. बाकी बघा लिंब किती भारी दिसतो, हिरागार. उन्हाळ्यात आता उन्हाळा संपला, आता पाऊस सुरू झाला. आहे ना आपली गाडी ना पुढे गेलेली आहे, आपल्याला पाय पाय जायचं पुढल्या शेडपर्यंत नाही का. गाडीला करू राहिली आणि चिखल बघायचं तुम्हाला, पेन लागू राहिली पण एवढी पण नाही लागू राहिली. दगड आहेत ना त्याच्यामुळं. तर फायनली मित्रांनो मी घरी निघण्याची पूर्तता केलेली आहे. त्याचबरोबर आता आहे ना मी ओजेवरती बसलेलो आहे, आणि मी ओजेवरती बसले पण मी व्हॉइसवर करतो आहे बरं का. तर परत तुम्ही म्हणता असं कसं काय स्पष्ट आवाज राहिला नाही का. आणि बघा इथं जरा जास्त पाऊस झालेला आहे, म्हणजे पाऊस जशी साचलेले पाणी नाही का, आणि वरती आभाळ बघा कसं काळं भांगार झालेली आहे, किती भारी दिसतंय बघा ना. त्याच मित्रांनो आपली लँडिंग झालेली आहे आपल्या घरी एकदम, म्हणजे काही अडचण नाही आली. मला वाटलं होतं आपल्या गाडीला आहे ना पेंट लागन, पण इकडं एवढा पाऊस नाही झालेला. रानात खूप पाऊस झाला नाही का, तर इकडे एकदम कमी झालेला आहे पाऊस. आणि आपलं जी गवत होतं ती पण कुठं सरकलं बिरकलं नाही, एकदम परफेक्ट घरी आलं. आणि आम्ही पण एकदम बरोबर घरी ना, नाही तर मला तुला टेन्शन आलं तुम्हाला. आता गाडीला पेंट लागन आणि परत ती माझं गाडीला ती खोलावं लागन नाही का. तर तसं काहीच झालं नाही, आपण मस्तपैकी घरी आलो, काहीच अडचण नाही म्हणजे नाही का. तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू नाही का.
आणि बाकी मी तुम्हाला शॉर्ट मी सांगितलेलं आहे एक सरप्राईज होता नाही का. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर थोडं लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत